Good afternoon, friends. Today we are going to learn application of double OP, application of object oriented programming. Application काय आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं? तर फर्स्ट आहे रिअल टाइम system. It object oriented programming, it is used in a real time application where quick response and reliabilities are required. रिअल टाइम सिस्टीम ऍप्लिकेशन काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं फर्स्ट आहे रिअल टाइम सिस्टीम. याच्यामध्ये रिअल टाइम ऍप्लिकेशन जे असतात म्हणजे त्याच्यामध्ये जे रिस्पॉन्सेस असतात ते क्विकली मिळतात. रिलायबिलिटी जे असेल ती रिक्वायर असते. याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एअर ट्रॅफिक कंट्रोल, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम, इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टीम याच्यामध्ये डबल ओपी हा यूज केला जातो. त्याच्यानंतर सिम्युलेशन अँड मॉडेलिंग. सिम्युलेशन अँड मॉडेलिंग म्हणजे रिअल टाइम रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट असतात अँड देअर इंटरॅक्शन आणि त्यांचं जे इंटरॅक्शन होतं ते रिप्रेझेंट करण्याचं काम हा सिम्युलेशन अँड मॉडेलिंग करत असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर फ्लाईट सिम्युलेटर्स असतील, सायंटिफिक सिम्युलेटर असतील किंवा वेदर फोरकास्ट सिस्टीम हे एक्झाम्पल आहे सिम्युलेशन अँड मॉडेलिंगचं. त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया. आता जे कॉम्प्युटर ग्राफिक्स असेल किंवा मल्टीमीडिया म्हणजे काही अॅनिमेशन्स असतील, मल्टीमीडियाचे काही ऍप्लिकेशन्स असतील, काही ग्राफिक्स तयार करण्यासाठी आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया यूज करत असतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर अॅनिमेशन सॉफ्टवेअर्स असतील, काही व्हिडिओ एडिटिंग ऍप्लिकेशन्स असतात, इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर्स असतात, हे सगळे कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया मध्ये येतात. त्याच्यानंतर वेब ऍप्लिकेशन. आता वेब ऍप्लिकेशन हा डेव्हलप करतो डायनामिक आणि स्केलेबल वेब ऍप्लिकेशन्स असतील ते डेव्हलप करण्याचं काम हा वेब ऍप्लिकेशन करत असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ई कॉमर्स अँड वेबसाईट. त्याच्यामध्ये ई कॉमर्स वेबसाईट असतील, ऑनलाईन बँकिंग सिस्टीम असतील किंवा सोशल नेटवर्किंग साईट जे असतील हे सगळे वेब ऍप्लिकेशन्स मध्ये येतात. तर ऍप्लिकेशन ऑफ डबल ओपी हे एवढेच नाही आहेत, भरपूर सारे ऍप्लिकेशन्स डबल ओपीचे आहेत. पण आपण एक जे जनरल आणि बेसिक जे असतात ते मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय. रिअल टाइम सिस्टीम असतील, सिम्युलेशन मॉडेलिंग असतील, कॉम्प्युटर ग्राफिक्स मल्टीमीडिया असतील, वेब ऍप्लिकेशन्स असतील, मग रिअल टाइम मध्ये म्हटलं म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम रेल्वे रिझर्वेशन मध्ये यूज होतो, इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये यूज होतो. सिम्युलेशन मॉडेलिंग म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये वेदर फोरकास्टिंग सिस्टीम मध्ये फ्लाईट सिम्युलेटर, सायंटिफिक सिम्युलेटर्स, अजून कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग ऍप्लिकेशन्स येणार आहेत. ऍप्लिकेशन अॅनिमेशन सॉफ्टवेअर्स येतील, इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर्स येतील. वेब ऍप्लिकेशन म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ई कॉमर्स वेबसाईट असतील, ऑनलाईन बँकिंग सिस्टीम असतील किंवा सोशल नेटवर्किंग साइट्स असतील. हे सगळ्यांमध्ये डबल ओपी हे यूज केलं जातं. भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा टाइप शिकणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.